राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार मित्र हो, राजयोग एक संजीवनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मागच्या काही भागातनं आपण खूप सुंदर चर्चा करत आहोत रिलेशनशिपवर आणि एक खूप नाजूक रिलेशनशिप असं आहे की जे खूप क्लोजही आहे नाजूकही आहे। हस्बंड आणि वाईफ रिलेशनवर आपण बोलत आहोत। आपलं खूप छान मार्गदर्शन डॉक्टर सचिन आपलं करत आहे। आजही ते माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे। मी त्यांचं स्वागत करते। ओम शांती, नमस्कार। ओम शांती। मागच्या भागात आपण अपेक्षाबद्दल बोलत होतो। अपेक्षा कशा कमी करू शकतो हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या। राजयोगाचा अभ्यास करून त्यांना मिनिमम करू शकतो अपेक्षा। पण कधी कधी अशा घटना घडतात की लग्नानंतर सगळ्यांच्या हातून चुका होतात, नवीन आलेले असतात बरोबर, आणि त्या चुका झाल्यानंतर त्या कुठेतरी त्याचं इम्प्रेशन बनत जातं माइंडमध्ये आणि त्या चुका लवकर विसरत नाही। हा म्हणजे बऱ्याच जणांचा अनुभव आहे। आणि मग असं म्हणतात की ठीक आहे आता मी चेंज करतोय स्वतःला, म्हणजे माझ्याबरोबर जे झालं मी ते नाही विसरू शकत किंवा मी त्याच्यासाठी मी माफ नाही करू शकत, कारण माझ्या दुःखाचं कारण समोरचं आहे। हा बिलीफ खूप डीप रूटेड आहे। तर त्याला आपण कसं चेंज करू शकतो किंवा आय ॲक्सेप्ट दिस, कारण माझ्याकडे मरायटल डिसहार्मनी, लग्नानंतर होणारी भांडणं याच्या केसेस येतात आणि खरंच कठीण असतं अशा वेळेला की माफ करणं। आणि माफ करणं तरी आपण बाहेरून दाखवतो माफ केलं, पण आतून माफ केलेलं नसतं ते। ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांचं काउन्सिलिंग व्हायला लागलं तेव्हा मला कळलं की ज्या चुका होतात, तुम्ही जे म्हणालात चुका, ते कोणाकडूनही होऊ शकतात, पुरुषाकडून किंवा स्त्रीकडून। त्या चुकांना पण आपण कॅटेगरीमध्ये टाकलेलं असतं, ही चूक ठीक आहे पण ही चूक नाही, ह्याला क्षमा नाही आहे, देहांत प्रायश्चित्त असं पण म्हणतात। तर अशा पण केसेस येतात। तर पहिली गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की जोपर्यंत मनुष्य आतून खाली आहे, त्याच्या ज्या इमोशनल नीड्स आहेत, मानसिक गरजा आहेत, वेगवेगळ्या गरजा आहेत, शारीरिक गरजा आहेत, त्या जर पूर्ण नाही झाल्या किंवा होत नसेल रिलेशनशिपमध्ये, इट इज बट नॅचरल की ही विल लुक फॉर अल्टरनेटिव्ह सोल्युशन। बरोबर, म्हणजे दोन गोष्टी त्याच्याकडे असतात। एक, माझ्या या गरजा पूर्ण नाही होत ह्या रिलेशनशिपमध्ये, तर मी एकतर स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करेन कशामध्ये तरी, मी व्यसन करणार। पुरुषांचा जे डिफेन्स मेकॅनिझम आहे की ते दारू सिगरेट किंवा तत्सम व्यसन करतात, किंवा वर्कहोलिक बनणं, कामामध्ये स्वतःला हरवून देणं। म्हणजे ती गोष्ट आतमध्ये खाली पण आहे, ते पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही खाली आहात, यू आर एम्प्टी, तुम्हाला याची आवश्यकता आहे पण ते तुम्हाला मिळत नाही आहे। बरोबर, मग ते विसरण्याचा मी प्रयत्न करणार किंवा मी ते दुसरीकडून घ्यायचा प्रयत्न करणार। तर ह्याचं रूट कॉज तुम्ही समजून घ्या। किंवा एखादी व्यक्ती असं वागते जे अनएक्सेप्टेबल आहे, रिलेशनशिपमध्ये अस्वीकार्य आहे, त्याचं कारण काय आहे? तर ती जेव्हा अशी वागते त्याचं कारण असतं की त्याच्यामधलं आतमधलं खालीपण आहे। जसं एखाद्या व्यक्तीमध्ये डेफिशियन्सी असते, आयर्न कमी असतं, लहान मुलांमध्ये तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आयर्नची डेफिशियन्सी असते, लोहाची डेफिशियन्सी, तेव्हा ते काय खातात? माती खातात, पेन्सिल खातात, है ना, अशा वस्तू खातात ज्या खायला नाही पाहिजे। मग त्यांना ओरडण्यापेक्षा तुम्हाला ते आयर्नच्या गोळ्या दिल्या पाहिजे त्याच्याऐवजी, किंवा कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या पाहिजे। डेफिशियन्सी आहे ना। अशाच प्रकारे
राजयोगाप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती अशी वागते जे वागायला नाही पाहिजे, जे नियमाप्रमाणे नाही आहे, याचा अर्थ तिच्यामध्ये डेफिशियन्सी आहे आणि ती डेफिशियन्सी पूर्ण करण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे तो. पण त्याच्यामुळे रिलेशनशिप हॅम्पर होतात, रिलेशनशिप खराब होतात, हे तेवढंच खरं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे की त्या व्यक्तीचा चूक नसून ती डेफिशियन्सीमुळे तो तसा वागतोय. बरोबर. जसे असे काही आजार आहेत की जे डेफिशियन्सी झाली विटॅमिन्सची, तो वेड्यासारखा वागतो व्यक्ती विटॅमिन्सची कमी झाल्यावर काही वेळेला. बरोबर. तर अशा प्रकारे आत्मा जेव्हा अशी वागते जे नाही वागायला पाहिजे, तर तिच्यामध्ये गुणांची कमी असते. त्या व्यक्तीला खरोखर जे पाहिजे असतं प्रेम ते मिळालेलं नसतं. कारण रिलेशनशिपमध्ये फक्त पती पत्नी नसतं, रिलेशनशिप फार मोठी गोष्ट आहे. सर्व संबंध, तर त्याच्यामध्ये आई वडील आहे, भाऊ बहीण आहे, मित्र आहेत किंवा गुरु आहे, तर असे सगळे संबंध आहेत आणि सगळ्या संबंधाने आपलं आयुष्य भरपूर होत असतं. आणि ती डेफिशियन्सी त्याला कुठेतरी खेचत असते, काही ना काही करण्यासाठी प्रवृत्त करत असते. हे जेव्हा मला कळतं तेव्हा मी त्या व्यक्तीला आजारी व्यक्ती म्हणून बघतोय. मी त्या व्यक्तीला चूक करणारी व्यक्ती असं बघत नाही. मग माझा दृष्टिकोन जो रागाचा आहे, नॉर्मली कसं असतं आपली जी बिलीफ सिस्टीम आहे की एखाद्याने चूक केली तर त्याला सजा झाली पाहिजे. बरोबर. ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळे राग व्यक्त राग व्यक्त केला आणि माझ्या दुःखाचं कारण ती व्यक्ती आहे असं मी जेव्हा आतमध्ये चालवतं तेव्हा मला त्याचा जास्त त्रास होतो. ही पण एक प्रकारची अपेक्षाच आहे. कारण मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की एखाद्या व्यक्तीचं वागणं हे त्याचे करंट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अँड अवेअरनेसवर असतं की त्याला दुसरा काही मार्ग सुचत नाही तेव्हा तो हा मार्ग वापरतो. बरोबर. ती व्यक्ती जर योग्य वेळी योग्य मार्ग वापरला, जसं आपण डेफिशियन्सीचं उदाहरण घेतलं की एखाद्याला कॅल्शियमची कमी आहे किंवा आयर्नची कमी आहे, आपण रक्त तपासलं आणि दिसलं आपल्याला हिमोग्लोबिन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, तर त्याला हिमोग्लोबिन आणि असं वाढवणाऱ्या आणि कॅल्शियम वाढवणाऱ्या गोळ्या द्यायला पाहिजे. त्याला माती खायला नाही द्यायला पाहिजे. कारण मातीमध्ये त्याच्याबरोबर किटाणू जाऊ शकतात, किडे जाऊ शकतात, त्याला वर्म इन्फेस्टेशन होऊ शकतं आणि दुसरे मग साईड इफेक्ट येतात. ठीक आहे ना. तर हे एक डॉक्टरचं काम आहे. बरोबर. आणि तुम्ही अर्ली स्टेजमध्ये जर ह्या गोष्टी पकडल्यात तर पुढे होणारा डॅमेज आपण वाचू शकतो. मी पुन्हा पुन्हा प्रिव्हेन्शनवर येतो आहे. कारण माझ्याकडे एक केस आली, आता मी तुम्हाला केस स्टडी सांगतो. लव्ह मॅरेज झालेलं, प्रेम करून लग्न आणि खूप प्रेम दोघांचं. पण एक दिवशी त्या पतीने आत्महत्या केली. त्याचं कारण ऐकून मला पण धक्का बसला. कारण काय असेल की दोघं काहीतरी सण होता की काही चांगला दिवस होता म्हणून साडी विकत घ्यायला गेलेले. तर आता महिलांचा स्वभाव तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतः एक स्त्री आहात की एक साडी बघायची आहे तर ती निवड करायला काही लोकांना वेळ लागतो. आणि तिला एक साडी घ्यायची होती पण तिने 100 साड्या काढायला सांगितल्या. आणि पती महाशयांचं असं म्हणणं की जर तुला साडी घ्यायची नाही तर तू काढतेस कशाला. बरोबर. काढायला नाही पाहिजे, कारण ते काढली तर त्याची घडी विस्कटते, त्याला हात लागतो, माती लागते, ती खराब होते. ह्याचे परफेक्शनचे संस्कार. बरोबर. आणि तिला डिसिजन घ्यायला वेळ लागतो. तर तिने भरपूर साड्या काढल्या आणि तिथे त्या दोघांचा डिफरन्स ऑफ ओपिनियन चालू झालं, भांडण चालू झालं. पण प्रेम असल्यामुळे तो जास्त तिला काही बोलायचा नाही. बरोबर. तर त्याला ते सहन नाही झालं. घरी आले, जेवले वगैरे आणि रात्री ह्याने आत्महत्या करून घेतली. बापरे. आता मी म्हटलं की एवढ्या छोट्या कारणासाठी आत्महत्या काय करायची गरज आहे. मग मी त्यांच्या स्वभावाबद्दल विचारलं की यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला काय बोलतं. नाही, ते माझ्यावर खूप प्रेम करायचे, त्यामुळे मला ते जास्त बोलायचे नाही, ते स्वतःला त्रास करून घ्यायचे. म्हणजे जर त्यांच्या इच्छेसारखं नाही घडलं किंवा मी असं काही वागलं तर मला बोलेल तर वाईट वाटेल म्हणून ते स्वतःचं डोकं आपटून घ्यायचे. अँड दॅट वॉज द साईन. दॅट वॉज व्हेरी टिपिकल साईन की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याला दुःख देण्यापेक्षा आपण स्वतःला दुःख करून घ्यायचं. ह्याला सेल्फ पनिशमेंट आम्ही म्हणतो. की माझं दुःख बघून तरी तिला कळेल की मला किती त्रास होतोय ते. आता हे जे लक्षण जर तुम्हाला अगोदर माहिती होतं ते असे वागतायत, एक्झॅक्टली त्यावेळेला जर तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेला असतात तर आम्हाला हे पॅटर्न कळलं असतं. कारण हा जो सेल्फ पनिशमेंटचा पॅटर्न आहे हे एका वेळेला एक्स्ट्रीम स्टेपला जाऊन अशा घटना घडतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जर बिझायर म्हणजे विचित्र वागणं दिसत असेल कोणाकडून, दोघांकडून,
तर तुम्ही योग्य व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे, बरोबर. कारण पुढे हे टोकाला जाऊ शकतं. अशीच एक आणखीन केस आली, सास भी कभी बहू थी या सिरियलमुळे. सिरियल बघितल्यामुळे काय होऊ शकतं, तर जिथे माझा दवाखाना होता तिथे एक स्त्री राहायची, तिला ही सिरियल खूप आवडायची. आता आम्ही तर टी व्ही बघत नाही, पण तेव्हा मला कळलं की त्याच्यामध्ये तुलसी नावाची कोणतरी ॲक्ट्रेस होती आणि तिचा नवरा मिहीर होता. तर ती काहीतरी 10:30ला सिरियल चालू व्हायची, तरी दिवसभर काम करून बरोबर सिरियल येताना त्या टी व्ही समोर बसायची, सास भी कभी बहू है थी, आणि ती बघायची सिरियलमध्ये की हा तुलसीचा नवरा आहे मिहीर, ह्याचं विवाहाच्या बाह्य पण ह्याचे काहीतरी संबंध आहेत कोणाशी तरी है ना, आउट ऑफ मॅरेज रिलेशनशिप आहे. आणि ती विचार करत राहायची आणि बरोबर सिरियल संपली, तो मिहीर गेला की हिचा नवरा ड्युटीवरून घरी यायचा. घरी आल्यावर ती विचार करायचं, मिहीर पण घरी उशिरा यायचा, हा पण घरी उशिरा येतोय. कळतंय? आता दुसरी स्त्री कुठली करणार नाही, पण एखाद्या स्त्रीमध्ये जर बीज असतील मानसिक आजाराचे, संशयी स्वभाव, तर ती बघायची आणि मग तो संशयी स्वभाव ह्याचं पण काहीतरी नाही ना. सिरियल बघून त्यांनी ते चालू केलं आणि एक दिवशी काय झालं असेल की तिने आपल्या नवऱ्याला एका कुठल्या तरी स्त्रीबरोबर बोलताना बघितलं त्यांच्याच घराच्या इथे. तर तिला वाटलं की ह्या दोघांचं काहीतरी आहे, कारण अगोदर ते चालू होतं. तिने वीट घेतली आणि त्या स्त्रीचं डोकं फोडलं. पोलीस केस झाली. मग ती माझ्याकडे आली, तेव्हा मला कळलं की हे काय आहे. म्हणजे हिस्ट्री घेतली तर मला दिसून आलं की मानसिक आजाराची लक्षणं आहेत, सस्पिशियसनेस आहे. कारण सर्वसाधारण स्त्री भांडण करेल पण एवढ्या टोकाची भूमिका घेणार नाही. मग ओपिनियन घेतलं सायकियाट्रिस्टचं, मग डायग्नोज झाला एक आजार आणि त्यांचा परिवार आता उद्ध्वस्त आहे. तर अशा केसेस पण आमच्याकडे येतात. तर ह्याच्यामध्ये सिरियलवाल्यांचा काही दोष नाही आहे, मी असं कोणाचा दोष मानत नाही. मी म्हणतो बीज असतं, काही लोकांमध्ये बीज असतं, ते बीजला एखादी घटना अशी घडते ते बीज बाहेर येतं. तर अशी काही लक्षणं तुम्हाला दिसत असेल पार्टनर्समध्ये, तर तुम्ही अगोदरच काउन्सिलिंग करू शकता, योग्य व्यक्तीला भेटू शकता आणि तुम्ही त्याला ठीक करू शकता. इट इज टोटली ट्रीटेबल कंडिशन. योग्य वेळी योग्य औषधाने आणि काउन्सिलिंगने, मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी थांबवू शकतो. मी असं नाही म्हणत की प्रत्येक गोष्टीमध्ये असं घडत असतील, कदाचित आमच्याकडे पॅथॉलॉजिकल केसेस येतात, पण पर्सेंटेजमध्ये थोड्याफार प्रमाणात हा स्वभाव असतो की संशय असतो. संशय कोणालाही येऊ शकतो. म्हणजे युजली दारू पिणारे असतात, दारू पिल्यामुळे मेंदूवर इफेक्ट येतो, ते आपल्या मिसेसवर संशय घेतात, किंवा काही स्त्रियांना दारू न पिता ते संशय घेतात. तर हा एक स्वभाव झाला. तर अशी काही बीज असतील तर तुम्हाला अलर्ट पहिल्यापासून व्हायचं आहे. आणि चुका होऊ शकतात. चुका अंडर इफेक्ट ऑफ अल्कोहोल पण होतात आणि अल्कोहोल न घेता स्वभावाच्या अल्कोहोलमुळे सुद्धा चुका होतात. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की चुका कोणाच्याही हातून होऊ शकतात. तर मनुष्य म्हटलं की त्या चुका झाल्यात. फक्त आपण हे बघायचं की जास्तीत जास्त माझ्याकडून कमी चुका व्हाव्यात, किंवा चुका झाल्या तर त्या लपवून ठेवू नये, रिलेशनशिपमध्ये त्या स्पष्ट कराव्यात. बरोबर. आणि समजून घेतलं पाहिजे. जसं मी पुन्हा पुन्हा म्हणतो की जेवढं तुम्ही समजून घ्याल की व्यक्ती अशी का वागते आणि त्याचा परफेक्ट इलाज केला तर हे आपण अवॉइड करू शकतो. आणि मग पुढे येते की चूक झाल्यावर सजा झाली पाहिजे, किंवा आपलं एवढं चांगलं पवित्र संबंध असताना तुम्ही अशी चूक का केली, मी तुम्हाला माफ करू शकत नाही. आता मुलं झालेले आहेत, सोडू शकत नाही, पण मी तुम्हाला माफ करू शकत नाही, कारण माझ्या हृदयाला दुःख झालेलं आहे. इट्स अ डीप हर्ट. मग अशा वेळेला माफ करणं फार कठीण असतं. आता माझ्याकडे एक केस आहे, त्याच्यामध्ये हेच झालं आहे. आउट ऑफ मॅरेज रिलेशनशिप असल्यामुळे बायकोला कळलेलं आहे आणि ती म्हणते आता माझा काय विश्वास राहिलेला नाही, मी कसं राहू या व्यक्तीबरोबर, पण आता मुलासाठी राहावं लागतंय. पण माझं डोक्यामध्ये एवढे विचार चालत आहेत की मला आता औषधं चालू करायला, मी वेडी व्हायची पाळी आलेली आहे. कारण तिच्यासाठी तो दुःख असतं, कारण विश्वास तुटलेला असतो. बरोबर. तर अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा बोलून आम्ही समजावण्याचा प्रयत्न करतो की व्हॉट एव्हर रिझन्स, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाकडूनही चूक झालेली आहे, यू हॅव टू ॲक्सेप्ट द सिच्युएशन आणि पुढचं रिलेशनशिप तुम्ही चांगलं ठेवायचा प्रयत्न करा. आणि माफ करणं खरंच कठीण असतं, कारण कसं असतं की विश्वास जो असतो तो बनायला फार वर्ष लागतात. अनेक वर्षाचं ते नातं असतं. बरोबर.
आणि हे रिलेशन तर एवढं पर्सनल आहे, इंटिमेट रिलेशन आहे की 2 शरीर असतात पण एक आत्मा असते ती. तर ह्याच्यामध्ये विश्वास कुठेही कमी झाला तर ज्या विश्वासाला आम्ही असं म्हणतो की विश्वास असा शब्द आहे की बोलायला 1 सेकंड लागतो, समजायला 1 दिवस लागतो, पण सिद्ध करायला पूर्ण आयुष्य जातं आणि तुटायला पुन्हा 1 सेकंड लागतो. तर ते एकदा तडा गेला की तो पुन्हा यायला फार वेळ लागतो. बरोबर. मग तेवढा वेळ तुम्ही देऊ शकता हिलिंगमध्ये आणि त्याच्यानंतरही येत नसेल तर असं समजायचं की त्या व्यक्तीने माफ केलेलं नाही आहे. आणि आय ॲग्री विथ दिस, इट इज व्हेरी टफ, फार डिफिकल्ट असतं माफ करणं. हॅव्हिंग सेड दिस, मी असं निश्चितच म्हणेन की माफ नाही केलं तुम्ही, त्रास कोणाला आहे? एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं आहे की आपण जर माफ नाही करत आहे तर मध्ये स्वतःचं मन म्हणजे इतकं दुःखी असतं, म्हणजे स्वतःला त्रास होतोय, स्वतःच्या बॉडीवर इफेक्ट होतोय, सगळे एक्सपिरियन्स करतात या गोष्टीला. तर राजयोगाची प्रॅक्टिस आपण करतोय, चालू केली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे करणं खूप इझी होईल का? खूप नाही, पण ॲटलिस्ट पर्सेंटेजमध्ये आपण फॉरगिव्ह कुणाला करू शकतो का? तुम्ही फार मॉडरेशन मध्ये बोलताय. पर्सेंटेज मध्ये आपण फॉरगिव्ह करू शकतो म्हणजे असं मी ह्याच्यासाठी म्हणते की एकदम अचानक सगळं नाही होणार ना, कारण तुम्ही बऱ्याच वेळेस हे बोलले की ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये हे बरेच असं 0 पर्यंत येऊ शकतो, ॲडव्हान्स स्टेजपर्यंत. पण ॲटलिस्ट आम्ही तर आता जस्ट चालू केलं, वी आर बिगिनर्स. येस, इट इज पॉसिबल टू फॉरगिव्ह अँड फॉरगेट बोथ. 2 गोष्टी आहे, एक फॉरगिव्ह करणं आणि फॉरगेट करणं, म्हणजे क्षमा करणं आणि विसरून जाणं. असं म्हणतात की ज्यांना तुम्ही क्षमा करून शकत नाही त्यांना विसरून जा, आणि ज्यांना विसरू शकत नाही त्यांना क्षमा करा. पण या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच आहे, फरक बरोबरच करायचं आहे ना, दोन्ही एकच आहे. माझ्याकडे एकदा HR एक मॅनेजर आली, मी त्याला म्हणाला तुम्ही क्षमा करता काय? तो बोलतो क्षमा करणं माझ्यासाठी फार सोपं आहे, मी लगेच क्षमा करते, फक्त मी विसरत नाही. तर जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणते की मी क्षमा करते पण मी विसरत नाही, याचा अर्थ त्यांनी क्षमा केलेली नाही आहे. बरोबर, खूप छान सांगितलं तुम्ही हे. तर क्षमा आणि विसरणं दोन्ही सायमल्टेनियसली होतात, आणि त्याचा प्रूफ आहे की क्षमा केलं आणि तुम्ही विसरल्याबरोबर तुम्ही हलके झाला पाहिजे, आणि हे फार टफ आहे. माझ्याकडे जी केस आली तर मी तर कधी विसरू शकत नाही. लव्ह मॅरेज, लग्न झालं, 3 मुलं आहेत. डिफरन्स ऑफ ओपिनियन एवढा आहे की 11 वर्षापासून एका घरात राहतात पण आपापसात बोलत नाही, बिलकुल नाही बोलत, कागदाने संवाद. परापश्यंती मध्यमा वैखरीच्या पुढची स्टेज कागदाने संवाद, लिहून द्या. तर मी म्हटलं मग कसं काम चालतं? तर बोलते आता हे बोलत नाही माझ्याशी तर कागदावर आम्ही लिहून देतो एक दुसऱ्यांना. म्हणून म्हटलं अच्छा मग काय प्रॉब्लेम येतात. तर मला फ्लाईटने जायचं असतं, आता ही बोलत नाही, मी कागदावर लिहून देतो की मला 5 वाजता उठव, फ्लाईट पकडायची आहे, आणि मी 8 वाजेपर्यंत झोपलेलं असतं. मी म्हटलं का? पण बोलतं नाही माझ्या उशीवर दुसरा कागद असतो, 5 वाजले आहेत उठा म्हणून. तर असे प्रॉब्लेम येतात रिलेशनशिपमध्ये. तर मी म्हटलं की 11 वर्ष झाली तुम्ही एका घरात राहतात आणि तुम्ही आपापसात बोलत नाही, मुलांवर इफेक्ट येतो, वातावरण तंग आहे सगळं. कोणाचीही चूक असेल, तुमची असेल किंवा त्यांची असेल, माफ करा ना, सोडून द्या तुम्ही, फायदा कोणाला आहे? तर मला वाटलं ते म्हणतील की मी नाही माफ करणार, तिने पहिलं माफ करावं. ह्याच्यापैकी कोणीच काही उत्तर नाही दिलं. ते दोघं म्हणाले डॉक्टर साहेब या जन्मात तर सोडा, ह्या जन्मात तर सोडा, पुढील अनेक जन्म माफ नाही करणार. ओ माय गॉड, इतकं डीप रूटेड आहे ते. इतके डीप रूटेड असतात. आणि ती स्त्री म्हणाली, ती महाराष्ट्रीयन स्त्री, ती म्हणाली की सर मी अगोदर वडाला ते धागा बांधायचे वटसावित्रीला की हाच जन्म हाच नवरा मिळू दे अनेक जन्म, आता मी उलटा धागा बांधते नको मिळू दे म्हणून. अशी अवस्था येते. म्हणून मला आश्चर्य वाटलं, लव्ह मॅरेज तुम्ही प्रेम करून लग्न केलं, असं नाही तुम्ही अनोळखी होता, तुम्ही बरोबर राहतात, आणि ही अवस्था. तर इट इज रिअली टफ या सिच्युएशनमध्ये. आणि अल्टिमेटली दे हॅव डायव्होर्स. समजावायचा प्रयत्न केला बट दे हॅव डायव्होर्स. पण ही जी अवस्था आहे ना, ही मी ॲडल्टमध्ये बघितलं आहे की अल्टिमेटली नुकसान कोणाचं आहे? दोघांचं नुकसान झालं आणि मुलांवर इफेक्ट आला. शेवटी कुटुंब विभक्त होऊ शकतं. तर मी पुन्हा म्हणतो की प्रिव्हेन्शनवर तुम्ही जास्त फोकस करा. बरोबर. हे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन किंवा चुका असतात या होतात, मी असं नाही म्हणत की आपण परफेक्ट नसल्यामुळे चुका होतात, पण लगेच त्यांना ॲड्रेस करा.
आणि जास्त वेळ लिंगरिंग ठेवू नका, म्हणजे ती गोष्ट जास्त वेळ तुम्ही खेचत जाऊ नका. जेवढं तुम्ही ताणाल तेवढा पुढे प्रॉब्लेम येतो, ती वाढत जातो आजार. बरोबर. जशी आम्ही म्हणतो की एखाद्या बिल्डिंगला जेव्हा मोठी आग लागते त्याची सुरुवात एका ठिणगीने झालेली असते. जेव्हा ती ठिणगी असते हाताने पाणी टाका ती विझू शकेल, पण एकदा मोठी झाली की मग फार टफ होतं. तर हे जे तुम्ही म्हणाला माफ करू शकत ना, ते रोज आठवून 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 ती जखम तिथला भरायलाच देत नाही. आणि मग तो हर्ट फिलिंग आहे ती डेप्थमध्ये जाते, डीप हर्ट फिलिंग असते, आणि मग इट विल बी टफ. आणि तिथे राजयोग आपल्याला मदत करतं सगळ्यात पॉझिटिव्ह ॲस्पेक्टमध्ये, की राजयोगाच्या अभ्यासाने तुम्ही आतून भरपूर व्हायला लागलात की तुमच्यामध्ये परमात्म्याचे दिव्य गुण आल्यावर तुम्ही एवढे शांत आणि प्रेम स्वरूप व्हायला लागतात की तुम्हाला कळतं की ह्या दुनियेमध्ये कोणाचाही दोष नाही आहे, सगळे आपल्या संस्कारांच्या वश आहेत. बरोबर. आणि ही डेफिशियन्सी दिसते. जसं परमात्म्याने आपल्याला स्वीकार केलेला आहे तसंच आपण पण दुसऱ्यांना स्वीकार करायला लागतं. खूप सुंदर, खूप छान सांगितलंय. पुन्हा याच्यावर पुढील भागात आपण चर्चा करूयात. आज आपण 1-2 मिनिटं मेडिटेशन आपण करून घ्या प्लीज. सर्वांनी अलर्ट बसायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर बिलकुल हलकं सोडायचं आहे. दोन्ही हात पाय, छाती पोट, पाठ आणि मानेच्या मांसपेशी, चेहऱ्यावरील मांसपेशी बिलकुल रिलॅक्स हलक्या झालेल्या आहेत. ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये, आणि अनुभव करायचा आहे की मी एक दिव्य प्रकाश, दिव्य चैतन्य शक्ती आहे, ह्या शरीरापेक्षा भिन्न आहे. हे शरीर भारी आहे पण मी बिलकुल हलकी आहे. हे शरीर विनाशी आहे परंतु मी अविनाशी आहे, शांत स्वरूप आहे. परमपिता परमात्मा शिव बाबांचे मी संतान आहे. शिव बाबा शांतीचे सागर आहे, क्षमाचे सागर आहे. शिव बाबांचा शांतीचा प्रकाश माझ्याकडे येत आहे आणि मी बिलकुल शांत होत आहे. जाणते अजाणतेपणी माझ्याकडून अनेक जन्मांतर अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, अशी कर्म घडलेली आहेत ज्याच्यामुळे माझ्याकडून अन्य लोकांना दुःख मिळालेलं आहे. परंतु प्रेमाचे सागर, दयेचे सागर शिवबाबांनी मला तरीही स्वीकार केलेला आहे आणि मला प्रेमाने भरपूर केलेलं आहे. शिवबाबांच्या या प्रेमाच्या वर्षावाने मी भरपूर होत आहे. मला खूप बरं वाटतंय. आणि जसं शिवबाबांनी मला स्वीकार केलं, मला क्षमा केलं, तसं मी देखील अन्य लोकांना ज्यांच्यामुळे मला जाणते अजाणतेपणे दुःख मिळालेलं आहे त्यांना क्षमा करणं माझ्यासाठी देखील सहज शक्य आहे. दुसऱ्यांना मी सहज क्षमा करू शकते, कारण या दुनियेमध्ये कोणाचाही काही दोष नाही. सर्व आपल्या संस्कारापासून वश आहे. मला हे कळून चुकलेलं आहे. आणि या दुनियेमध्ये प्रत्येकाला प्रेमाचा आवश्यकता आहे, शांतीची आवश्यकता आहे. आणि परमात्म्याकडून हे सगळे गुण आपल्याला मिळू शकतात हे मला कळून चुकलेलं आहे. मी सर्वांना हृदयापासून क्षमा करते, क्षमा करते, क्षमा करते. आणि अन्य लोकांना पण मी क्षमा मागते की मला पण तुम्ही क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आता मला खूप हलकं वाटतंय. माझ्या मनावरचं ओझं दूर झालेलं आहे. मी बिलकुल शांत आणि प्रसन्न आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती. इतकं सुंदर मार्गदर्शन तुमचं मिळत आहे की असं वाटतंय की हे इथं आपल्याला ब्रेक नाही करायला पाहिजे, पण वेळेअभावी आपल्याला ब्रेक करावं लागत आहे. पण तुमच्या इतक्या सुंदर मार्गदर्शनाबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप आभार. नमस्कार. ओम शांती. धन्यवाद. मित्रांनो, क्षमा करणं आणि विसरणं खरोखर इतकं अवघड आहे का आपल्या आयुष्यात? असं आपल्याला वाटतंय की आपण हे करूच शकणार नाही. ज्या पद्धतीने आपल्याला सगळे अनुभव आज डॉक्टर सचिन यांनी शेअर केले,
आपल्याला स्वतःला विचारायचे असे अनुभव माझ्या फॅमिलीमध्ये असू शकतात किंवा माझ्या आजूबाजूला कुठेही असू शकतात. तर ही माझीच तर स्टोरी नसेल. आपल्याला परत चेक करायचं आहे, स्वतःला विचारायचं आहे आणि याच्यातून जितकं लवकर होईल तितकं आपल्याला लवकर बाहेर पडायचं आहे. कारण रिलेशन्स हे खूप प्रेशियस आहेत. आपल्याला पूर्ण लाईफ याला टिकवायचे आहेत. आपल्याला स्वतःला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे, मला खरोखर या रिलेशनची गरज आहे की नाही आणि याचा त्रास कुणाला होतो आहे. इतकी सुंदर चर्चा ही चालणार आहे. पुढेही आपण पुढच्या भागात घेऊया. तोपर्यंत तुम्ही याच्यावर विचार करा. मला रजा द्या. नमस्कार.